त्याचं पारितोषिक आलेलं आहे. आपण यायचंय करण. टॉस आहे. सुनील झाले सुनील त्यांच्या हस्ते झाले ना. सुनीलजी जले यांच्या शुभ हातचे आपण आता सन्मानी करणार आहोत आणि आज पाहुणे आहेत. तुमचं सहर्ष स्वागत आहे. ऋतिक याचं इथे सन्मान होतोय कारण मागील मॅच मध्ये अतिशय चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 13 चेंडूंमध्ये 50 धावांची खेळी आणि शेवटच्या 2 बॉलला नशिबाचे 2 चौकारी पाहायला मिळाले त्याचे. तर त्याच्यामुळे एक संघ जिंकला आणि आता मात्र फायनल मध्ये प्रवेश केला निलेशजी भोईर यांचा संघ. नगरसेवक पनवेल महानगरपालिका, ज्याला भावी नगरसेवक पूर्ण विभाग बोलायचं आणि शेवटी परमेश्वरांनी ती हाक ऐकली आणि या वर्षी आपण जो इलेक्शन झाला पनवेल महानगरपालिका त्याच्यामध्ये निलेश जी भोईर यांच्या सौभाग्यवती आपण पाहिलं निवडून आल्या आणि पनवेल महानगरपालिकेवर नगरसेविका म्हणून त्यांना आज स्थान मिळालं आहे. तर यासाठी पूर्ण विभागाकडून तुझा हार्दिक बोलूया. सामना सुरू होतोय तो म्हणजे प्रणित 11 प्रभाकर उल्वेकर यांचा संघ आणि त्यांच्या समवेत संघ खेळतोय तो म्हणजे आर्यन 11 देविदास भोईर यांचा संघ आपण पाहणार आहोत. दुसरा सेमीफायनल. यस, मॅच इज ऑन. रवीजी उल्वेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. राहुल साठी जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. राहुल उल्वेकर एक रफ्तार का सौदागर ज्याला म्हटलं जातं, शांत स्वभावाचा खेळाडू ज्याने अतिशय चांगलं नाव खेडोपाडा संघासाठी गाजवलं, तोच पहिला ओरचा मानकरी ठरतो. पहिला चेंडू जबरदस्त. आता मात्र ज्या पद्धतीने पाहिलं अंपायरने सांगितलं की इनसाइड एज लागली असावी. पहिला चेंडू अचूक चेंडू ज्याला आपण टो क्रशर ज्याला यॉकर चेंडू म्हणतो. अतिशय चांगली लाईन राहुल कडून पाहायला मिळाली. समोर फलंदाज आपण भावेशला पाहतोय. भावेश आणि सुयोग. इनफॉर्म बॅट्समन भावेश. रवीजी उल्वेकर यांच्या माध्यमातून 500 रुपये जमा झालेले. जर हॅट्रिक मारली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आता मात्र दुसरा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अनुभव काय असतो, अनुभवची शिदोरी काय असते त्या पद्धतीने राहुल कडून पाहायला मिळते. अतिशय चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. राहुल उल्वेकर समोर भावेश उल्वेकर, दोनही मोठे नाव आमने सामने खेळत असताना पाहतोय मैदानामध्ये. सामना नक्कीच रंगतदार होणार आहे. ज्या पद्धतीचा खेळ दोन्ही संघाकडून पाहायला मिळालाय. सेमीफायनलचा मॅच असेल. जबरदस्त टॅपिंग क्रिकेट. आता मात्र क्षेत्रक शक्ती सापडला. एक धाव मिळेल. एका धावामध्ये समाधान मानतोय. पहिली सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. भावेशचा जर विचार केला तर खेडूपाडा प्रीमियर लीग मधला 70चा आकडा हायएस्ट स्कोर त्याच्या बॅट मधून निघाला होता आणि 73चा 73 अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चौथा चेंडू घेऊन येतोय राहुल उल्वेकर. समोर फलंदाज सुयोगला पाहतोय आपण. राईट हँड बॅट्समन, राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीचा मारा आपण पाहतोय. चांगला चेंडू आउटसाइड एज. अचूक टप्पा पाहायला मिळतोय. अंपायर डिसिजन, इट्स आउट. सुयोग हा गोल्डन डकचा शिकारी ठरलाय. नेम इज राहुल असं म्हणता येईल कारण आतापर्यंत 5 चेंडू फेकले, सॉरी 4 चेंडू फेकले. 4ही चेंडू जबरदस्त लाईन आणि लेंथला पाहायला मिळाले. व्हेरिएशन पाहायला मिळालं आपल्याला. हॅट्रिक साठी नक्कीच रवीजी उल्वेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. 4 चेंडू आतापर्यंत अचूक फेकलेत. लाईन आणि लेंथ पाहायला मिळाले. आता बॅक टू बॅक जर 2 विकेट मिळाले शेवटच्या 2 चेंडूवर तर नक्की एक 500 रुपयाचं पारितोषिक राहुलसाठी आलंय. स्ट्राईकला फलंदाज येतोय करण.
स्टान्स घेतो आता मात्र झेल उडाली आहे. दुसरा विकेट होईल का? बॅक टू बॅक 2 विकेट्स. जबरदस्त लाईन आणि लेंथ. सेमी फायनलला कशी गोलंदाजी झाली पाहिजे याचं उदाहरण देत असताना राहुल उलवेकरला पाहतोय आपण. आता मात्र बॅक टू बॅक 2 विकेट झालेत. आता जर तिसऱ्या चेंडूवर म्हणजे शेवटच्या चेंडूवर जर तिसरा विकेट आला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल राहुल उलवेकर साठी. रवीजी उलवेकर यांच्याकडून ते जमा झालेले आहेत. राहुल नक्की अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. ज्या पद्धतीने बॅकफुटला पाठवलंय आर्यन 11 संघाला, ज्या पद्धतीने आर्यन 11 संघाचा खेळ झालाय तो खेळ दिसत नाहीये. सुयोग आणि करण बॅक टू बॅक गोल्डन डकचे शिकार ठरले आहेत आणि प्रेशर बिल्ड झाला असेल नक्की भावेशकडे. पण भावेशकडे पण अनुभव आहे, त्याला माहिती आहे कमबॅक कसं करायचंय. बाउन्स बॅक करायला भावेश उलवेकरची ओळख आहे आणि ते कुठे दाखवावं लागेल. मैदानात फलंदाज येतोय तो म्हणजे काही सूरज. सूरजला पाहतोय आपण ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू अचूक टप्पा. क्या बात आहे. ज्या पद्धतीने सुयोग त्यानंतर करण आणि बांधून ठेवलंय सूरजला. एकच धावसंख्या खर्च केली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण ज्या पद्धती लेजंड क्रिकेटर कडून अशा पद्धती गोलंदाजी झाली की नक्कीच सामन्यामध्ये रंग भरला जातो आणि तो रंग भरण्याचं काम आता मात्र राहुल उलवेकर करतोय. 4 ओव्हरचा सामना असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव आली. आता सागिक आता 3 ओव्हर्स बाकी आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 18 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने रणनीती आर्यन स्पोर्ट्स आपण पाहतोय. खेडूपाडा संघ देविदास जी भोईर यांचा संघ आपण पाहतोय. त्या हा मात्र खुश असेल ज्या पद्धतीने राहुलने गोलंदाजी केली आहे. आता मात्र प्रेशर बिल्डअप केलंय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. भावेश उलवेकर स्ट्राईक आपण पाहतोय. भावेशला जास्तीत जास्त जबाबदारी घेणं गरजेचं आहे. इथनं जर संघाला कमबॅक करायचं आहे, संघाला जर चांगल्या स्थितीत न्यायचं असेल तर भावेश उलवेकरला आपल्यावर संयम ठेवणं गरजेचं आहे. भावेश उलवेकरने जर विचार केला तर इथनं कमबॅक होऊ शकतो. मात्र गोलंदाज जर त्याच लाईन आणि लेंथला जर गोलंदाजी केली जी आपण राहुल उलवेकरने केली होती तर मात्र कुठेतरी चिंतेचा विषय असेल. आता मात्र मैदानात सामना रंगतोय. प्रणित 11 आणि आपण आर्यन 11 या 2 संघांमध्ये. संघाचे संघ मालक आपण पाहतोय प्रभाकरजी उलवेकर, त्याच्यानंतर देविदासजी भोईर आणि संघाचे कर्णधार आपण पाहतोय अक्षय ठाकूर आणि भावेश. हे 2 संघाचे कर्णधार आपण पाहतोय. भावेश उलवेकर ऑन स्ट्राईक. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अक्षय ठाकूर संघाचा कर्णधार. कॅप्टन स्वतःवर जबाबदारी घेतोय. कॅप्टन की आता मात्र इथनं थोडंसं प्रेशर बिल्डअप करण्याची गरज आहे आणि तो प्रेशर बिल्डअप करण्यामध्ये सक्सेसफुल होईल का? पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये बॅकफुटला गेला, जस्ट पंच केला. 1 धाव मिळाल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आता मात्र रिस्क एंडला गरज होती का? कॉलिंग चुकली होती आणि आता मात्र काय घडलंय? इथे रिस्क घेण्याची गरज आहे. कॉलिंग वॉज नॉट देअर. आता मात्र कॉलिंग करणं गरजेचं आहे. क्रिकेटचा बेसिक आहे. जेव्हा तुम्ही दुसरी रन घेत असेल तर पहिल्या रनच्या वेळेला बेसिक कॉलिंग करणं गरजेचं आहे आणि ते कुठेतरी आपल्याला इथे दिसलं नाही. ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. भावेश उलवेकरची विकेट किती महत्वाची आहे संघासाठी हे मात्र संघाला माहिती आहे. आणि आता मात्र 1 धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 2. लॉस ऑफ 2 विकेट्स. सर्व आपण पाहतोय प्रणित 11 संघाच्या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक रवीजी उलवेकर यांच्याकडून. आता मात्र आउटसाइड एज पुन्हा एकदा विकेट गॉन. आता मात्र सूरजही गेला, त्याच्यानंतर करण आणि त्याच्या अगोदर आपण सुयोगला पाहिलं. 3 विकेट फॉल ऑन 2 रन्स. ज्या पद्धतीने आता पाहिलं गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण अक्षयला पाहिलं. अक्षय जो संघाचा कर्णधार आहे. पहिल्या बॉलला 1 धाव मिळाली. तिथे थोडंसं जमलिंग झालं होतं 2 बॅट्समन्स मध्ये. त्याच्यानंतर आउटसाइड एज यष्टिरक्षक आपण उंच खुराक राहुल उलवेकरला पाहिलं. आउटसाइड एजला अचूक झेल त्यांनी टिपली आणि आता मात्र विकेट प्राप्त झाली ती म्हणजे अक्षयला सूरज याची.
3 विकेट्स गोल्डन डकवर गेलेत. आता मात्र काय होतं, आयाराम गायाराम असा प्रकार चाललाय. इथे थोडंसं पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेची आहे. शेवटच्या 2 ओव्हरला कुठेतरी कमबॅक करता येईल. आता मात्र खिडूपाडा संघाचा ब्राईन लारा ज्याला म्हटलं जातं, तो म्हणजे रणधीर भोईर ऑने स्ट्राईकवर येत असताना 40 प्लस मास्टर ज्याने लोणावळा लीग मध्ये धुमाकूळ गाजवला होता, अक्षरशः सर्व गोलंदाजांना विचार पडायला भाग पाडलं होतं की ही फलंदाजी कशी असेल. टेक्निकल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानंतर अदय वलफ विभागामध्ये अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. रणधीरसाठी ही सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल उमेशजी भोईर यांच्याकडून. उमेश भोईर अजून एक लेजंड क्रिकेटर. आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग चुकलंय. इथे मात्र 4था विकेट फॉल डाऊन. प्रभाकर शेठ उलवेकर पहिला विकेट. आता मात्र बॅक टू बॅक 2 विकेट झालेत. आता 3रा विकेट जर आला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी झाली. दोन्ही गोलंदाजाने अप टू मार्क गोलंदाजी पाहायला मिळाली. कोणत्याही पद्धतीने हवी होऊ देत नाहीये. भावेश उलवेकर नॉन स्ट्राईकला राहिलाय. इकडे स्ट्राईकला जसं फलंदाज येतात ते बॅक टू पॅव्हिलियन होत आहेत. हा मात्र प्रेशर बिल्डअप होण्याचं काम झालंय. 4 विकेट आतापर्यंत फॉल डाऊन झालेत. या बॉलला जर विकेट मिळाला तर हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. रवीजी उलवेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अक्षय ऑन स्ट्राईक गोलंदाजी, ऑन मेरिट गोलंदाजी करतोय. परफेक्ट लाईन आणि लेंथ ज्या पद्धतीने फलंदाजाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कोणत्याही पद्धतीने रूम देत नाहीये. हॅट्रिक होईल का? आणि मात्र आउटसाइड एज राहुल उलवेकर. यस, जबरदस्त झेल. आता मात्र पहिली हॅट्रिक झाली या स्पर्धेची नक्कीच. आणि 500 रुपयाचं पारितोषिक मिळालंय अक्षय याला. रवीजी उलवेकर यांच्याकडून 500 रुपये जमा झालेत. नंतर येऊन घेऊन जायचंय. आता मात्र आयाराम आणि गायाराम असा प्रकार चाललाय. तू चल मैं आया असा प्रकार चाललाय. कारण प्रत्येक बॉलला विकेट दिली जाते. भावेश शुलवेकर फक्त नॉन स्ट्राईकला बघून उभा राहून पाहतोय की काय परिस्थिती चालली आहे. जी दमछाक झाली आहे इथनं मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. एक फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल. ती जबाबदारी नक्की कोण फलंदाज घेईल, इथनं पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. इथून आपल्याला 45 ते 50 धावांपर्यंत जायचं असेल तर तुम्हाला क्रीजवर स्टँड करणं गरजेचं आहे. आणि ती मात्र जमेची बाजू असेल. मात्र सध्या तरी चिंतेचा विषय आहे. आणि आता मात्र शेवटचा चेंडू. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. अक्षय ऑन बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज नवीन आलेला आपण पाहतोय आकाश. आकाश चुंबी आता फटके मारावे लागेल. ज्या पद्धतीने आकाशला आता जबाबदारी घ्यावी लागेल. किमान स्ट्राईक रोटेट तरी करणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करता करता राहून गेलाय. आणि आता मात्र कोणत्याही पद्धतीने बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सवती. चला प्रेशर बिल्डअप करू नका, अंपायर डिसिजन देतील. आपल्या गावातील मॅच आहे. एक चेंडू बाकी आहे अजून. काय चाललंय, काय विचार नक्की संघाचे कळत नाहीये. अजूनपर्यंत स्ट्राईक रोटेट करता येत नाही. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न म्हणजे पुन्हा भावेश नॉन स्ट्राईकला. भावेशने चांगलं प्रेझन्स ऑफ माइंड ज्याला म्हणता येतोय
विचार केला की आपण आता स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. मॅक्झिमम टाइम स्ट्राईकला कसं राहावं यासाठी विचार करावा लागेल. आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 पाहतोय. दोनही गोलंदाजाचं कौतुक झालं पाहिजे. दोघांनी सिंगल धाव दिली आहे आणि त्याच्यानंतर विकेट्स मात्र पाहिलं तर 3 विकेट अक्षयने घेतलेत आणि 2 विकेट राहुल उलवेकरने घेतलेत. डीजे आता मात्र जबरदस्त फलंदाजी करणं गरजेची आहे. गोलंदाजी मात्र अप टू मार्क्स होते. राहुल उलवेकर याचा अनुभव आपण मैदानात पाहतोय. चांगली गोलंदाजी झाली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभमला पाहतोय आपण. पहिली गोलंदाजी राहुलने घेतली, 1 धाव दिली, 2 विकेट. त्याच्यानंतर अक्षयाला त्याने 1 धाव दिली, 3 विकेट. आणि आता मात्र शुभम येतो आणि बॉलिंग ट्रॅक समोर फलंदाज भावेश उलवेकर. भावेश आता मात्र भावेशने टॅप केला, 1 धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आता मात्र चेंडू हातामध्ये होता, मात्र सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि 2 धावेने स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवर आपण पाहतो भावेश उलवेकर परत येतोय. आता मात्र धाव संख्या 4 ऑन स्कोर बोर्ड. विकेट गेला आतापर्यंत 5. 4 धावांवर 5 विकेट. खूपच वाईट परिस्थिती चालली आहे. इथं कमबॅक करावा लागेल आणि आता मात्र भावेशकडे ती क्षमता आहे. चौथा चेंडू आतापर्यंत खेळलाय. शॉर्ट ऑफ चेंडू, ऑफ स्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, अंपायरने दर्शवलं वाईड. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 5 पाहतोय आपण. 5 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर आहे. इथनही कमबॅक होऊ शकतो. ही 2 ओव्हर जर स्लॉग ओव्हरमध्ये जर आपण हाणामारी केली आणि स्लॉग ओव्हर्समध्ये जर किमान 22च्या ॲव्हरेजनी जरी खेळले तरी 40, 45, 50 धावापर्यंत आपण पोहोचू शकतो. या ॲव्हरेजने खेळावं लागेल. सेमीफायनलची मॅच आहे, फाईट करावा लागेल, संघर्ष करणं गरजेचं आहे. आउटसाइड एज. आता मात्र भावेश उलवेकर याची विकेट होती आणि ती मैदानामध्ये 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, हवेत झेल. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, चुकी करणार नाही आणि हा एक झेल. अजून एक विकेट मिळाला आणि भावेश उलवेकर आताही नॉन स्ट्राईकला. अमित साठी 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी उमेश भोईर यांच्याकडून. आता ही सुवर्ण संधी नक्की घ्यावी लागेल. उमेश भोईर थोडं प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे, मात्र फलंदाज त्या पद्धतीने अपटुबा खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. अमित साठी सुवर्ण संधी आहे. ही सुवर्ण संधी अमितला घ्यावी लागेल, कारण आतापर्यंत 2 चेंडू झालेत, 3 चेंडू झालेत. 3 चेंडूंमध्ये 1 विकेट मिळाली आहे. आता बदल ऑफ करण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि आता मात्र 1च धावामध्ये समाधान मानतो भावेश आणि 1 धावेमध्ये समाधान मानतो. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. कन्फ्युजन मध्ये आता भावेश खेळतो, कारण त्याला माहिती आहे रन्स घेतल्या तरी रिस्क आहे आणि स्ट्राईक सोडली तरी रिस्क आहे, म्हणून स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. 7 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 6 विकेट्स आतापर्यंत मिळालेत. भावेश शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या ओव्हर मधील. आपण पाहतो भावेश आणि स्ट्राईक. मोठे फटका येईल का? ऑफ स्टिकच्या बराच बाहेर जाणार चेंडू. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, वाईड दिलं गेलंय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावमध्ये भर होते. धावसंख्या 8 पाहतोय ऑन स्कोर बोर्ड. इथनं कमबॅक होणं गरजेचं आहे.
भावेश आता मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे इथनं. इथे संघाला थोडी जबाबदारी तू घ्यावी लागेल, रिस्क तर घ्यावी लागेल, फटके आले पाहिजेत आणि ते फटके येणं गरजेचंच आहे. कारण सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम नक्की गोलंदाजांनी केलं. आता फलंदाजांवर ही जबाबदारी. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. गोलंदाज थोडस त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी बिल्डअप करताना आपण पाहतोय. ज्या पद्धतीने गोलंदाज शुभमला पाहतोय, त्याला माहिती आहे भावेश ऑन साईडला खूप चांगला खेळतो, त्याच्यामुळे त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. हे गावामध्ये पाहतो आपण, कारण लहानपणापासून एकत्रित खेळत आलेलं असल्यानंतर आपल्याला माहिती आहे कोणता फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतोय आणि ती स्ट्रॅटेजी बिल्डअप करताना पाहतोय. आता मात्र लॉफ केलाय, हा बॉल थांबणार नाही. षटकार आला, बराच वेळ थांबावं लागलं होतं आणि त्याच्यानंतर हा षटकार. या षटकाराने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 15, लॉस ऑफ 6 विकेट्स. धन्यवाद डीजे. प्रीतम तर आला, आता मात्र भावेशला यावं लागेल. प्रीतम कॉमेंट्री बॉक्स मध्ये. भावेश आता ऑन स्ट्राईक आहे आणि इथनं मात्र फलंदाजी करावी लागेल. कमॉन भावेश, असं चिअर अप करत असताना त्याचा संघ आपण पाहतोय. आर्यन 11 ह्या संघाकडून आता मात्र प्रोत्साहन वाढतोय, कारण इथे जरी स्लॉग ओव्हर्स मध्ये मोठे फटके आले तरी कॉन्ट्रीब्युशन ऑफ टीम मध्ये वाढ होईल. 15 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. मोठे फटके येणं गरजेचं आहे. शुभमचा शेवटचा चेंडू थोडस आपण पाहिलं, पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणार चेंडू. या ओव्हर मधील तिसरा वाईड असावा हा आणि धावसंख्या धावफलकावर 16 पाहतोय आपण. भावेशची खेळी आता मात्र माहिती आहे, कशा पद्धतीने भावेशला कंट्रोल करायचं हेही माहिती आहे. इथनं भावेशवर कसं बंधन घालायचंय याच्यामध्ये मात्र राहुल ओलेकर गाईड करत असावा त्याला. शेवटचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधलाय. यस, दिस इज अ 6. आता मात्र बॅक टू बॅक 2 6 आले आणि या 2 षटकाराने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 22 आणि शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि तिथे भावेशला किती स्ट्राईक मिळेल आणि त्यानंतर या शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन्स उभारण्यामध्ये आर्यन 11 हा संघ यशस्वी होईल की प्रणित ओव्हरमध्ये हावी होईल. यस डीजे. आता मात्र कमबॅक झाला. या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केली गेली ती म्हणजे 20. एक विकेट जरी घेतला, एक झेल सुटली आणि ती जर झेल मिळाली असती तर कुठेतरी कंट्रोल झाला असता. मात्र मनीष मनीषने ती झेल सोडली. मनीषवर तो प्रेशर असेल, मनीषला वाटलं नसेल ती झेल सुटेल म्हणून त्यांनी चांगलं कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र क्रिकेटमध्ये आपण इंटरनॅशनल लेवललाही कॅच सुटताना पाहिलं तर मनीष, आपण तर लोकल लेवलचे क्रिकेटर आहोत, कधी कधी वेळ नसतो, आपला दिवस नसतो आणि तो दिवस तुझा नसावा. आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. भावेश आणि त्या फलंदाजामध्ये बोलणं काय झालं असेल तर स्ट्राईक रोटेट करून मला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न कर. मॅक्झिमम वेळ मी स्ट्राईकवर राहिलो तर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेन. मात्र आता MIDC एंडवरनं गोलंदाजी होणार आहे आणि ह्या एंडवरनं किती धावा येतील हे बघण्यासाठी मात्र आता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. शेवटचे 6 बॉल, समोर फलंदाज आपण पाहतोय अमित. अमित हा फलंदाज ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला भावेश. भावेशचा प्रयत्न असेल किमान स्ट्राईक रोटेट झाली पाहिजे. अमितचाही विचार असेल की भावेश मारू शकतो तर मीही मारेन. आणि आता मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजांना फाईट करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट हवी आहे, ती इन्व्हेस्टमेंट येणं गरजेचं आहे आणि ती स्ट्रॅटेजी बिल्डअप करणं गरजेचं आहे, ती रणनीती आखणं गरजेचं आहे. आणि मैदानामध्ये क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहत असेल तर तुमच्याकडे प्रॉपर स्किल्स आणि प्रॉपर स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. जरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये हवी होते गोलंदाज, त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा ठोकून भावेशने दाखवलं की आम्हीही कमी नाही आहोत. आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये जर किमान 20-25 जरी धावा आल्या तरी फायटिंग स्कोर होऊ शकतो. पहिला चेंडू लॉफ केलाय, झेल मिळाली आहे. काय झेल घेतली आहे, स्ट्राईक रोटेट होता होता राहिली आणि अतिशय चांगला झेल आपण क्षेत्ररक्षक पाहिला. अक्षय ठाकूर संघाचा कर्णधार, चांगला झेल. आणि आता मात्र भावेश अजून एक बॉल नॉन स्ट्राईकलाच राहणार आहे.
आता मात्र देवीदास भोईर नक्की म्हणत असेल की भावेश तू स्ट्राईकला येईल की आपके आ जाने से दिल बहलता है, आणि तसं काहीतरी झालं पाहिजे. आता आता देवीदासला मात्र भावेश कधी स्ट्राईकवर येतो आणि मोठे फटके येतील हे विचार मात्र स्ट्राईकवर येतोय तो म्हणजेच हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्व रवी शेठ भोईर खिडूपपाडा असं म्हणता येईल. आणि खिडूपपाडाचा हा फलंदाज आणि स्ट्राईक आपण पाहतोय रवी शेठ भोईर. रवींद्रचा विचार केला कोलवडी गावासाठी अतिशय चांगला क्रिकेट आपण त्याच्या माध्यमातून पाहिलं. विभागाच्या सर्व खेळाडूंना एकत्रित करून ओपन क्रिकेटमध्ये हिमांशू एंटरप्राइजेस नावाने खेळताना पाहिलं. आता मात्र स्ट्राईकवर येताना भावेश आला होता, मात्र हा पंजा मिळेल आणि हा नशिबाचा पंजा आहे का? आणि यस, पाच धावा. यस यस, पाच. याच दरम्यान आपण पाहतोय दादा भोईर एक या गावातील अतिशय गुणवान खेळाडू. रायगड प्रीमियर लीग 2023 मानगरच्या इथे रायगडचा सर्वात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कोण ठरला होतं? दादा भोईरला आपण पाहिलं होतं. आणि तोच दादा भोईर या सामन्याचा आनंद घेत असताना पंजा आला. या 5 धावेने धावसंख्या धावफळकावर मात्र पाहतोय ते होते धावा. चला, डिसिजन इज पेंडिंग सर. चला, बाकी कोणी यायचं नाही, आतमध्ये यायचं नाही. चला, आर्यन 11 संघाचा कोणीही प्रतिनिधी आतमध्ये यायचं नाही प्लीज. डिसिजन घेण्यासाठी आपले पंच आहेत तिथे. चला उमेश भोईर, आपण डिसिजन घ्यायचं आहे. स्पर्धा गावाची आहे, स्पर्धा आपल्या अस्मिताची आहे, आणि ज्या पद्धतीने आपण अंपायरचा निर्णय अखेरचा राहील, अंपायरला सहयोग करायचा आहे. कारण अंपायर कोणाकडून बाजू मारणार नाही, कारण गावातील अंपायर आहे. त्यांच्यासाठी कोणीही जिंकला कोणी हरला तरी गाव जिंकणार हे लक्षात घ्या. आपण क्रिकेट खेळताना क्रिकेटची मर्यादा, त्याचा डिसिप्लिन हे राखणं गरजेचं आहे. डिसिजन अंपायर डिसिजन देतील, आपण त्याचं स्वागत करायचं आहे. थांबा थांबा, इथे डिसिजन घेताय ना. जरा शांतता राखा प्लीज. हा,
चला दोन्हीही संघांना विनंती आहे की डिसिजनला मान्य करा. कधी कधी आपल्याला वाटतं की डिसिजन चुकीचा असतो, पण अंपायर हा आपण न्यूट्रल डिसिजन पंजा. चला 5 धावा असेल. चला राहुल उलवेकर आणि मी भावेश उलवेकर दोघांना विनंती करतो की आपण या डिसिजनला मान्य करायचं आहे. स्वागत करा. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन असं म्हटलं जातं आणि वी आर जेंटलमॅन्स. सो डिसिप्लिन पालन करणं गरजेचं आहे. चला आर्यन 11 आपण थोडंसं मागे व्हायचं, बाउंड्रीच्या मागे प्लीज. धन्यवाद. नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सेमीफायनलचा मॅच आहे. आम्ही क्रिकेटमध्ये आपण रायगड प्रीमियर लीग पाहतो, तिथे टेन्शन 10% असतो. आपण जर पनवेल प्रीमियर लीगला आलो टेन्शन 30% वाढतो. विभागाच्या मॅचेस असतील टेन्शन 60% असतो. आणि गावाची जर IPL असेल मग टेन्शन 100%. म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये ही परिस्थिती गावोगावी आहे. म्हणजे प्रत्येक गावामध्ये ही परिस्थिती येते. सो डिसिजनला एक्सेप्ट करा. सामना अजूनपर्यंत दोन्ही संघांकडे आहे. कुठल्याही संघाने गैरवर्तणूक करू नका. आपण सर्व दिग्गज आहात आणि तुमचं क्रिकेट कारकीर्द खूप मोठी आहे. तुम्ही परिस्थितीला समजून घेणं गरजेचं आहे आणि साथ द्या. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर आपण शुभमला पाहिलं, त्याच्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या. त्याच्यानंतर आता मात्र प्रभाकर उलवेकर त्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा डिसिजन पेंडिंग आहे. तर अंपायर डिसिजन वॉज अच्छा
तर राहुल उलवेकर आणि सर्व संघ दोन्ही संघ खेळतात आर्यन आणि प्रणित. बघा ज्या वेळेला त्यांनी बॅट ब्रश केली आहे ना, राहुल मोठा क्रिकेटर आहेस तू, असा डिसिजन घेऊ नकोस. तर डिसिजन जो आहे त्यांनी तो स्टंपला क्रॉस केलेला नाहीये, तर त्यामुळे इथे जो डिसिजन ठरलाय, एक 6-7 लोक होती, त्या सर्वांच्या मते ठरतो की बॅट्समन आडवा आलेला नाहीये, हा पंजा आहे. आणि मॅक्सिमम लेवलला आपण हा बॅट्समनच्या बाजूने डिसिजन जातो, याची नोंद घ्यायची आहे की आपण शांत राहायचंय. जरा कसं आहे, डिसिजन घेताना ही अवघड परिस्थिती असते गावामध्ये. तर क्रिकेटच्या याच्या हिशोबाने मी बोलतो राहुल. तर 6-7 प्लेयर्सनी इथे बघितलेलं आहे राहुल, ज्या पद्धतीने त्याने बॅट्समन बॉलर थ्रो करतो म्हणून बघितलं मागे, त्याच्यानंतर बॉलच्या आडवा नाही आला, तो बॅट ब्रश केली आहे, बॅट आणि बॉलचा संबंध झाला नाही तिथे, आणि त्याच्यानंतर तो ब्रश झाला बॅटला बॉल. तर आणि आर्यन 11 आपण जरा शांतता राखा प्लीज, तुम्हाला विनंती आहे. आणि दोन्ही संघांना विनंती करतो की आपण दोघांकडे चांगले क्रिकेटर्स आहेत, ज्यांनी बराच क्रिकेट खेळलेत. थोडा डिसिजन घेताना 19-20 जरी झाला तरी एक खेळाडू म्हणून आपण खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे, कारण आपल्या गावातले छोटे छोटे खेळाडू तुमच्या सोबत खेळतायत आणि एक आदर्श क्रिकेटर तुम्ही आहात, आदर्श ठेवणं गरजेचं आहे. ही टुर्नामेंट फायनल टुर्नामेंट नाही आहे राहुल, आपण मोठे प्लेयर आहात, थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा प्लीज. आणि तुझा नाव खूप मोठं आहे, एक आदर्श क्रिकेटर म्हणून तू थोडं सांभाळण्याचा प्रयत्न कर. यस, चांगला डिसिजन आहे राहुल. आणि आर्यन, आपण थोडंसं आर्यन 11 तुम्हाला विनंती की आपण थोडी शांतता राखा, कारण जर त्यांनी एक्सेप्ट केलं तर त्यांनी ती स्पोर्ट्समॅनशिप दाखवली आहे, तर खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे आणि त्याचं कौतुकही करणं गरजेचं आहे, कारण शेवटी उद्या बाहेरच्या स्पर्धेमध्ये हीच सर्व पोरं एकत्रित खेळणार आहे आपल्या गावासाठी. मग आज आपण फक्त विरोधात खेळतोय, हा गावातील एन्जॉय क्रिकेट आहे. चला, बाकी लोकांनी ग्राउंडचा ताबा सोडायचा आहे. चला बंटी उलवेकर, आपण सर्व बाहेर निघायचं आहे, सर्वांना विनंती आहे. आणि आर्यन 11 आपण ते ऑरेंज जो पट्टा लावला त्याच्या मागे जरा. चला आर्यन 11 मागच्या साईडला व्हा प्लीज, आपल्या तंबूत बसायचं असं आयोजकांकडून तुम्हाला विनंती आली आहे. तर याच दरम्यान आपण पाहतोय सौभाग्यवती प्रतिभा सुभाष भोईर, नगरसेविका पनवेल महानगरपालिका यांची उपस्थिती आपल्याला लाभतीये. ऍडव्होकेट प्रतिभा भोईर यांचं आपल्याला उपस्थिती लाभली आहे, एक जबरदस्त नेतृत्व. त्यासोबत आपण यश भोईर, त्याचबरोबर यश भोईर एक जबरदस्त आयोजक, आपण त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिल्या होत्या, त्यांची उपस्थिती लाभली आहे. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज खेडूपाडा ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून आपण खेडूपाडा प्रीमियर लीग मध्ये आपली उपस्थिती लाभली आहे, यासाठी तुमचं मनापासून आभार. तुम्ही आलात, तुमचं सहर्ष स्वागत आहे मैदानामध्ये. मैदानात सामना सुरू आहे, आपण पाहत याचे 4 चेंडू आतापर्यंत बाकी आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, अतिशय चांगला चेंडू, मात्र कोणत्याही पद्धत बॅट आणि बॉलचा कनेक्शन नाहीये. जबरदस्त गोलंदाजी पाहतोय प्रभाकरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, 3 चेंडूच्या सामर्थ्यात धावसंख्या धावफलकावर 27 पाहतोय आपण ऑन स्कोअर बोर्ड. 6 विकेट आतापर्यंत मिळालेले आहेत. कंट्रोल करतोय प्रभाकरची जर कौतुक केलं पाहिजे, 40+ मध्ये चांगली गोलंदाजी, आणि आज स्वतःच्या संघासाठी फ्रँचायझी क्रिकेटमध्ये अजून चांगली गोलंदाजी होत असताना प्रणित 11 संघाकडून पाहतोय आपण. टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं, क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर राहुल उलवेकरनी 1 धाव देऊन 2 विकेट घेतले. आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न, 1 धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, आणि एकाच धावामध्ये समाधान मानतोय. चांगली फलंदाजी म्हणता येईल, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं, स्ट्राईक रोटेट केली नाही, धाव घेतली नाही, स्वतःवर
अजून जबाबदारी दिली आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. स्लॉग ओव्हर मधील टार्गेट सेटिंगचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील आणि इथून किती मोठे फटके येतील. भावेश उल्वेकर सारखा फलंदाज स्ट्राईकला असताना प्रभाकर उल्वेकरची एवढी जबरदस्त गोलंदाजी होतीये, कौतुक करणं गरजेचं आहे. रिव्हर्स केलंय अटेम्प्ट, चेंडू कनेक्ट झाला. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षण अतिशय चांगला. दुसऱ्या धावचा प्रयत्न राहुल उल्वेकर आता तिथे मात्र सज्ज. प्रणित याने क्षेत्ररक्षण केलंय. अच्छा, प्रणितच्याच नावाने संघ खेळतोय, त्याच प्रणितने क्षेत्ररक्षण केलं आणि आता मात्र 2 धाव मिळाल्या. 2 धावांनी 29 धावसंख्या धावफलकावर पाहतोय. शेवटचा चेंडू प्रभाकर उर्वेकर समोर आपण पाहतोय. भावेश आता मात्र शेवटच्या चेंडूवर कशा पद्धतीने समाचार घेतोय. भावेश ऑन स्ट्राईक, कशा पद्धतीने फलंदाजी होईल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि आता मात्र विकेट मिळाली. एकच धाव मिळाली. 30 धावसंख्या धावफलकावर आणि टार्गेट असेल 31 धावांचं. तो म्हणजेच प्रणित 11 या संघासमोर आर्यन संघाने 35 धावा काढून 36 धावांचं 30 धावा काढून 31 धावांचं टार्गेट सेट केलंय. पुढील आवाज तुमच्यापर्यंत येईल. संतोषजी घरत, एक जबरदस्त सिनियर कॉमेंट्रेटर. त्याच्या माध्यमातून कित्येक नाईट स्पर्धा असो, डे स्पर्धा असेल, रायगड ठाणेमध्ये त्यांचा आवाज नेहमी आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ऐकतो. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत येईल. संतोषजी घरत सर. जाऊया मॅच कडे. तिथे आवश्यकता आहे 31 धावसंख्येची टीम प्रणित 11 या संघाला. संघाचे पॅकर्स एका बाजूला प्रभाकर हरी विवेकर आणि RN 11 संघाचे पॅकर आपल्याला पाहायला मिळतात. देवीदास भुईर यांचा हा संघ. चांगली गोलंदाजी राहुल उल्वेकर पासून सर्वच गोलंदाजांनी केली. फक्त 2 धावा राहुल उल्वेकरने दिल्या. 1 धाव आणि 2 विकेट्स. आणि त्याच्यानंतर अक्षय ठाकूरने 1 धाव 3 विकेट्स आणि त्याच्यानंतर हॅट्रिक सुद्धा नोंदवली आहे. आणि त्याचबरोबर शुभमने 20 धावा दिल्या. त्या षटकामध्ये धावा आल्या आणि शेवटच्या षटकामध्ये प्रभाकर उल्वेकर 8 धावा आणि 1 विकेट. आणि त्यामध्ये आपण पाहिले तर बॅटिंग करत असताना भावेशने केल्या 20 धावा आणि एकाही फलंदाजाने मात्र 5 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या डिक्लेअरच्या एकही धाव केले नाही इतर फलंदाजांनी. चला चालू करा मॅच. लगेच ओपनिंग जोडी पाठवा मैदानामध्ये. आता या टाइम चला मॅचला सुरुवात करा. ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवा. प्रणित उल्वेकर आणि राहुल उल्वेकर ही जोडी मैदानामध्ये मागच्या मॅचमध्ये जी फटकेबाजी केली होती प्रणितने आणि त्यामुळे त्याला ओपनिंगसाठी आणलेलं आहे. नक्कीच एक चांगला लेदरचा प्लेअर आहे प्रणित उल्वेकर, जो प्रभाकर उल्वेकर यांचा सुपुत्र आहे. अंडर 15चा हा खेळाडू आहे. रायगड मध्ये त्याची निवड झाली आहे. रायगड लेदर क्रिकेटमध्ये त्याची निवड सुद्धा झाली आहे आणि आज त्याचा खेळ आपल्याला चांगला पाहायला मिळाला. चला उमेश, खेळ चालू करा. इतर खेळाडूंनी मैदान सोडा प्लीज.
चला मॅच सुरू करा. फलंदाजी आलेले आहेत. 31ची आवश्यकता आहे आणि गोलंदाजीला गोलंदाज करण. टीमला करायचे आहेत 31 धावा आणि ऋग्वेदा इना 11 संघ अगोदरच अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. कोणता संघ असेल अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा? एका बाजूला आर्यन 11 आणि दुसऱ्या बाजूला प्रणित 11 संघ. चला ओपनिंग प्लेअर मैदानामध्ये. स्ट्राईक घेत असताना राहुल उलेकर. धावफलक एकच दिली होती. बॉलिंग करत असताना आता बॅटिंगला आलेले आहेत. 31 करायचे आहेत टीमला. पाहूया. षटकारात 200 रुपये. तेजस भोईर आणि सूरज भोईर आणि सनी भोईर यांच्याकडून राहुल उलवेकर साठी षटकारात 200 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. मात्र पाहूया या धावा चेस करत असताना कशी बॅटिंग करतोय. अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी तयार आहेत. पहिला बॉल करणच्या माध्यमातून फेकला जातो राहुलसाठी. ओव्हर पिच बॉल. फटका चांगला आहे. सीमारेषा बाहेर चाला. एका टप्प्याने आलाय चौकार. खूप चांगले बॅटिंग लाईनअप आहे इथे प्रणित 11 संघाकडे. मात्र राहुल आता चौकाराने सुरुवात केल्या. प्रणित तेवढा चांगला फलंदाज आहे. मात्र एका बाजूने सुरुवात चांगली. एका धावे 31 धावा चेस करत असताना पुढचा बॉल थोडासा शॉर्ट फेकला. गतीमध्ये परिवर्तन केला. रवींद्र भोईर चेंडू मागे धावतायत. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने बॉल चाललाय. अडवलाय बॉल. तोपर्यंत 2 धावा करण्याचा अवधी. 2 धावा आणि संघाची धावसंख्या 6 धावसंख्येवरती. एका बाजूने सुरुवात चांगली झाली आहे. मागच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने गाजवला होता खेळ प्रणित उलवेकरने. जबरदस्त टोलेबाजी राहिली होती. प्रॉपर टायमिंगचे फटके त्याचे खूप चांगले पाहायला मिळालेत. कारण जो लेदर क्रिकेटपटू असताना तो प्रॉपर टायमिंगचे फटके जबरदस्त खेचत असतो. मात्र पाहूया तेवढा चांगला फलंदाज सिनियर खेळाडू राहुलसाठी हा बॉल. वाईडचा इशारा आलाय. आउट साहेब द ऑफ स्टंप. थोडासा प्रभाव थोडासा प्रेशर यावेळेस गोलंदाजावरती. कारण राहुलने जी फलंदाजी आतापर्यंत दाखवली आहे त्या फलंदाजीने मात्र अगदीच गोलंदाजावरती प्रेशर आणण्याचं काम केलेलं आहे प्रणित 11 संघाच्या माध्यमातून. मयूर उलवेकर अगदी समोर दिसत आहेत. मॅच एन्जॉय करतायत. राहुलच्या संघाला चेअरअप करण्यासाठी आलेले आहेत. राहुलसाठी पुढचा बॉल. शॉट फेकलाय कव्हरच्या दिशेने. स्वीपर कव्हरला बॉल. उमेश षटकाराला धावसंख्या तब्बल 17 वरती. अजूनही 14ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 2. पहिल्याच गोलंदाजावरती हा प्रतिहल्ला. आता स्लोअर फेकलाय. 5वा चेंडू होता आणि त्यावरती सुद्धा सिंगल इथे पूर्ण केली आहे. राहुलच्या खात्यामध्ये आतापर्यंत धावा भरपूर आलेल्या आहेत. 2 चौकार 1 षटकार. त्याच्या टोटल स्कोअरमध्ये 17 धावा. टोटल 18 धावा. शेवटचा बॉल. तर दिनेश शेठ उलवेकर आणि भालचंद्र शेठ उलवेकर आणि चंद्रकांत उलवेकर साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता प्रणित आलेला आहे. खूप चांगला स्टान्स पाहायला मिळतोय. पुढचा बॉल त्याच्यासाठी कव्हर मध्ये खेळले. फिल्डर पोहोचू शकणार आहेत. पार्थ होता तिथे. पोचताना एका टप्प्याने उचलला. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी फलंदाजांकडे आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या तब्बल एका षटकामध्ये 20 धावा आल्या आतापर्यंत. टोटल 31 पाहिजेत. फक्त 11 धावसंख्येची आवश्यकता आहे आता. बोलू का?
तर व्यासपीठावरती आपण पाहतोय नवनिर्वाचित नगरसेविका वार्ड क्रमांक 9च्या प्रतिभाताई सुभाष भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं खेडूपाडा प्रीमियर लीगमध्ये मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. आपला अमूल्य वेळ देत या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धावा झालेल्या 20 आणि करायच्यात अजूनही 18 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच पूर्ण आवाक्यामध्ये आली आहे. कारण जी गोलंदाजी केलेल्या राहुलने आणि त्यानंतर गोलंदाज अक्षयने दोनच षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या आणि 22ला जास्त स्ट्राईक मिळाली नव्हती आणि त्यानंतरच्या धावा झाल्या ना पाहिजेत आता. 22 शुरवेकर आले गोलंदाजी मार्गवरती आणि राहुल असती स्ट्रायकिंग गेला. आता महत्त्वपूर्ण असेल गोलंदाजासाठी विकेट्स आणि डॉट बॉल. कारण 18 मध्ये 11 आता सोपं गणित झालंय प्रणित इलेव्हन संघासाठी. एक मात्र फलंदाज ज्याने पहिल्या इनिंगमध्ये 20 धावा केल्या. इतर फलंदाज शून्यावरती बाद झाले. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाले. त्यामध्ये गोलंदाजी अक्षय ठाकूर आणि राहुल उलेकरची आपण पाहिली. आता पाहूया मैदानावरती तीच गोलंदाजी दशत 22ची आपल्याला पाहायला मिळू शकेल का. पहिला बॉल पिचिंग चांगली होती. गुडल्या स्पॉटवरचा बॉल होता. त्यावरती सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. तिसऱ्या येतील का. 2च धावा आणि राहुल उलवेकरची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली ना तर 19 धावा राहुलच्या खात्यावरती. आणि मॅच मध्ये विन होण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता आता. टोटल स्कोर 22. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला. थोडासा वेगाने फेकलेला बॉल होता. ऑफ कटरचा बॉल होता. राहुलला समजू शकला नाही. एकमेकाच्या साथीने भरपूर वर्षे खेळतायत ते दोघे क्रिकेटपटू. त्यांना एकमेकांच्या गोलंदाजीच्या मधल्या बऱ्याच या ठिकाणी स्ट्रॅटेजिक माहीत आहेत. मागे येऊन खेळलेत. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. 22 वरती सिंगल रबरवरती या ठिकाणी प्राधान्य देत असताना राहुलला आणि प्रणितला आपण पाहतोय कारण तेवढा चांगला गोलंदाज आहे. भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि भरपूर स्पर्धांमध्ये कमीत कमी धावा खेडूपाडा टीम कडून देणारा गोलंदाज आहे मैदानावरती. मात्र पाहू आता प्रणित कशा पद्धतीने राहुल 22च्या गोलंदाजीवर फटका खेचतोय. कारण एका बाजूला एक चांगला गोलंदाज आहे ना तर तेवढाच चांगला फलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. लेदरचे क्रिकेटपटू कलात्मक दृष्ट्या चांगले फटके खेचतायत. आता बघूया एखादा गॅप शॉट त्याच्या बॅटमधून एखादा पाहायला मिळतोय का. 22च्या गोलंदाजीवरती आला पहा. जागा बनवली. फटका खेचलाय. डीप स्क्वेअर लेगला सिंगल आली. मिसफील्ड झाली आहे आणि तिथे एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये झालंय. 2 धावा आल्या. 2 धावांनी सांघिक धावफलक 25 धावा. मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त शिवसेना पाहायला मिळाला प्रणितच्या माध्यमातून. नाही ना पुढचा बॉल 22चा पुन्हा एकदा प्रणितसाठी पुढे आला होता प्रणित. चेंडू मिस झालाय. आता खरं तर 22 उलवेकरने कमबॅक केलं. डॉट फेकला प्रणितसाठी. एक चेंडू शिल्लक आहे. धावा 25 आहेत आणि चेंडू भरपूर आहेत. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 6 धावा करायच्या आहेत. धावा भरपूर कमी केल्या या मॅचमध्ये. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क मोठा झाला नाही. अजून एक डॉट बॉल षटकाची झाली समाप्ती. 2 षटकामध्ये धावा झाल्या 25. अजूनही 12 मध्ये करायच्या 6 धावा. त्यामध्ये विकेटही प्राप्त झाली नाही आणि आता मात्र संधी असेल प्रणित इलेव्हन संघाला. फार मोठी संधी निर्माण झाली आहे. खेडूपाडा प्रीमियर लीग 2026च्या पर्वामध्ये अगदीच आपण पाहिलं तर पहिला संघ ऋग्वेदा इने 11 संघ पोहोचलाय अंतिम फेरीमध्ये आणि हा दुसरा संघ कोणता असेल तर येणाऱ्या षटकामध्ये समजेलच. मात्र 12 मध्ये 6 आहेत तर आपण अंदाज करू शकतो की प्रणित इलेव्हन संघाला फार मोठी संधी आहे. रवींद्र भोईर आलेला आहेत. लिजंड खेळाडू 40+ केले जातात खेडूपाडा टीम कडून. आता त्याचबरोबर आपण पाहू शकाल या 12 चेंडूमध्ये 6 धावा रोखायच्या असताना राहुल आणि प्रणितला ते रोखतील का. तर आतापर्यंत चांगली फलंदाजी राहुलने केली आहे. एका बाजूला लेजंड खेळाडू दुसऱ्या बाजूला लेजंड गोलंदाज. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल.
लेग कटर ऑफ कटर ही गोलंदाजी आहे काशियात. पहिला बॉल फुलटॉस लोअर फुलटॉस होता, त्यावरती हा फटका एक्झिक्यूट केलाय. कव्हरच्या दिशेने केलेत, सिंगल आली, पिंबल झालं इथे, बॅकअप खराब आहे, मिस फील्ड आणि त्यानंतर बॅकअपही खराब. अगदी 2 धावा काढल्या राहुलने आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्या तब्बल 27 वरती आता संघ खेळतो आणि मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. विजयासाठी 4 धावा आवश्यक आहेत. मॅच मध्ये प्रणित 11 संघाचा या ठिकाणी पुनरागमन आपण पाहतोय, कारण 30च धावा झाल्या होत्या, 31 करायच्या होत्या आणि टोटल 27 लागलेल्या आहेत. पुढचा बॉल रवींद्र भोईर, त्यांच्यावरती प्रति हल्ला, राहुलच्या बॅटमधून विजयाचा षटकार आलाय आणि प्रणित 11 संघ पोहोचलाय किडुकपाडा प्रीमियर लीग मध्ये अंतिम फेरीमध्ये. पाहिजे तेवढी टॉसला या अक्षय ठाकूर, सनी भोईर इथं आलेले आहेत आणि मॅन ऑफ द मॅच साठी राहुल उलवेकर. 1 षटक, 1 धाव, 2 गडी बाद आणि धावा केल्या 28 धावा आणि 400 रुपये जमा झालेत.